गावाला टोपी घालणारा, गावाला टोपी घालणारा पुढारी दादा. काय करताय आत्याबाई? लय उशीर केलाय स्वयंपाकाला आज. झाला बाया उशीर. काय करते? द्या इकडे मी निवडते. लय म्हातारे येतो गावात. हो की बोंबलत चालला हिंडायला. काय अगं संगीता, हो की बोंबलत हिंडतोय आणि आपल्याला सगळं बघायचं. काय करायचं मग आता? काय करायचं? लगेच टाकायचं करून. त्याच्या बरोबरची राहिलेत का पोरं आत्या लग्नाची? आता ते हिंडणार बोंबलत येड्यावानी. अगं हे असं हिंडतोय माझ्या ह्याला द्यायचं कोण? बाहेरच्यांना कशाला कोणाला म्हणायचंय ह्यो असा बोंबलत हिंडतोय ती? आपण असं म्हणल्या बाहेरची नाहीत म्हणायची होय. तशीच टाकायची एखादी पाहुण्या रावळ्यात बघून पोरगी लगीन करून. त्या बघ तुझ्या पाहुण्या रावळ्यात असली तर टाकू करून शेणी. आमच्या बी नाही जावचं पोरग असंच बोंबलत हिंडत होतं. तिने नाही लगीन करून टाकलं. आता कसं जट घरी राहतं या, तसं हे बी राहील घरी. बायका केल्यावर चट येतात जाग्यावर. बघायचे इकडं तिकडं पाहुण्या रावळ्या. कुणाला म्हणायचे माझं पोरग बोंबलत हिंडत या? अगं बघ एखादी असली तर मग तुझ्या पाहुण्या रावळ्यातली टाकू करून शेणीने. बघ हाय माझ्या बघण्यात एक आमच्या माहेरात पोरगी. तर मी संध्याकाळी घरी गेल्या तिच्या बापाला करती फोन. मागावती फुटून बायोडाटा. पडली पास तर पडली. होय म्हणला तर टाकू करून आपलं उरकून लगेचच. हो कशाला कुणाला म्हणायचं? आपलं गपचूप करायचं. कुठं जाते बायका केल्या येतात चट पोरं जाग्यावर. चालतंय. हो अध्यक्ष, त्या सोसायटीवाल्यानं मला काय कर्ज दिलं नाही. मला असला राग आलाय ना. मला तो वाटतं हे राहिलेलं तर आपण पण अकाउंट डायरेक्ट सोसायटी टाकावं. दादा बरोबर म्हणतात, पण सोसायटी सरकारची असते. आपण नाका कशी खाजगी काय ऐका नाही. हा पतसंस्था टाकू डायरेक्ट. काय म्हणतात? हा काय म्हणतात? डायरेक्ट पतसंस्था टाकू. कलेक्शनला हिंडायचं दारोदार. यार कोण आपल्याला कलेक्शन देणार नाही तेव्हा. मग काय हे तुझ्यासाठी थळ आले या. बघ गपगोनाने करायचं लग्न टाकायचं करून शेणे. ए म्हातारे, मी काय एवढ्या लवकर लग्न करणार नाही. काय मला अजून निवडून यायचंय. ए निवडून ये नाही तर तसाच हिंड बोंबलत कवा करायचं तवा कर. तुझं कसं असेल तसं बघ तुझं. ए म्हातारे काय झाले? अरे लग्न करायचंय. आई साहेब, आम्ही कधी तुम्हाला नाही म्हणलंय का? कधी जायचं मुलगी बघायला? 8 दिवसांनी. उद्या जायचं असलं तरी येतो, नाही तर आपण काय परत येत नसतो. बरं उद्या तर उद्या. शहाणा बाळ माझा हाय. उद्याच जायचं. दादा आज मसाज बेचळ काय भानगड आहे? अहो अध्यक्ष, आज आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे बरं. काय इलेक्शनचं तिकीट बिकीट भेटतंय काय? अहो ते भेटणारच हो. तेव्हा जरा घरच्यांनी स्थळ आणलंय, चाललोय बघायला. यंदा बसताय मग गोड्या तुम्ही? आता काय बसावंच लागल. अध्यक्ष, तुम्हाला काय चंदन लावायची गरज आहे का? असू द्या दादा, आता आपलं पोरगे बघायला जायचं ना. पोरगे बघायला? पोरगे काय तुम्हाला बघायला जायचंय का? असू द्या दादा, आता मी तिकडे नाटायचो. नाटा नाटा. अध्यक्ष, एकदम चकाचक झालं पाहिजे बरं का. एकदम हँडसम दिसलो पाहिजे. बघताच तुम्हाला पोरगी पसंत करल. आता कशी? काय घेऊन जाते गाडी लवकर.
अध्यक्ष तिथे गेल्यावर शान बसायचं काय तुम्ही कुणी शहाणपणा करायचं नाही. ह्या पेताड्याला कशाला घेतलं? आजी करावं लागतं काहीतरी पोटा पाण्यासाठी आणि त्यात तुमच्यात एखादा शेणा माणूस नको माझ्यासारखा. शहाणा माणूस लय लय शहाणा आहे. मग काय लय शहाणा आहे सुदे आजी डायव्हर झालाय तो आता. म्हातारे तिथे गेल्यावर शांत बसायचं काय. हा ए तुम्हाला आता सांगतो बर का इथं कोणी विचारलं पोराला किती जमे किती सांगणार. 10 पांड. 10 पांड नाही 10 एकर सांगायची. सॉरी 10 एकर सांगायची 10 एकर. हा 10 एकर. नाणं किती हो 10 एकर 10 एकर 10. अध्यक्ष गाडी का थांबवली. अहो दादा गावाची येस आली लिंबू नारळ तर टाकावं लागेल ना. बरोबर. अरे आपण काय लग्नाला चाललोय का पोरगी बघायला चाललोय. ह्या काय महिन्याला कोणी आणलंय रे. म्हणून म्हणत होती या बेवड्याला कशाला आणलं आपल्या बरोबर. अध्यक्ष झाला लवकर. या नमस्कार. राम राम राम. राम राम. कस काय झाला प्रवास. प्रवास झाला चांगला या पण ते जरा रस्ता खराब असल्यामुळे जरा उशीर झाला. बसा. पाणी घ्या रे. मुलगा कुठला ठीक आहे. हा मुलगा का काय करतो. शेती कर. शेती. शिक्षण काय झालं. ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन. शेती किती. 10 पांडे 10 पांडे. 10 पांड नाही त्याला 10 एकर म्हणायचे. बाग आहे ते त्याला पांडातला आणि एकरातला फरक कळत नाही. अच्छा. काय केलंय शेतीत. 5 एकर ऊस लावला आणि 5 एकर सफरचंद आहे. सफरचंद आपल्याकडे येतं. हा मग सफरचंद नाही त्याला डाळिंब म्हणायचे. त्याला डाळिंबातला सफरचंदातला फरक कळत नाही. बारीक आहे ना ते. ए झाला का चहा. तुम्हीच भरला मोठं बोलायचं. आता का आपण कशाला आलेला कारण तुम्ही काय करताय. अहो ना काय सांगते. सफरचंदाची बाग आहे. बाहेर गेला बघू त्याला. तुला बाहेर गेला बघतो. शांत बस आता ते पुढचं बोलू नको. घ्या चहा घ्या. हिला अध्यक्ष तुम्हाला मुलीच्या लागले का. हो झालं.
दादा दादा पोहे घ्या. मुली नाव काय तुझं? जयश्री. संपूर्ण नाव सांग. जयश्री राजेंद्र जगताप. स्वयंपाक येतो का? हो. अहो आमची मुलगी सुगरण आहे सुगरण. पोहे कुणी बनवलं? मीच बनवले. हा चांगलं बनवलं. जयश्री तुला काय बोलायचं असेल तर आपलं घर दाखव त्यांना. हो आई. बोला तुम्हाला काय बोलायचं ते. आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, मला खूप भारी वाटले. खरं म्हणजे पहिल्यांदाच असल्यामुळे. एकच मिनिट आजच. पहिल्यांदा असल्यामुळे ती कसं तरी. अहो त्यात काय एवढं. विचारा तुम्हाला काय विचारायचं असेल तर. जेवण बिवण झालं का नाही? बरं ते ठीक आहे, पण तुम्ही काय करता? माझं बघा ग्रॅज्युएशन झाले आणि मी लोक कल्याणासाठी सारखा धडपडत असतो. 10 एकर जमीन आहे माझी. रानातलं सगळं एकटा हँडल करतो. पण खरं सांगू का, ते जमीन वगैरे ठीक आहे, पण मला शहरातल्या मुलासोबत लग्न करायचं. शहरात काय मजा आहे तेव्हा. त्या कोंदट वातावरणात कोण जातं. पण आता तुमची इच्छा आहे तर आपण जाऊ शहरात, महिनाभर राहू. तुम्हाला अजून काय विचारायचंय का? खरं तर माझी इच्छा नव्हती लग्न करायची. ते आमच्या म्हातारीने तुमचा फोटो दाखवला. फोटो बघितल्या क्षणी आवडला. तुमचं काय कॉलेज झालं? माझं BSc झालंय. हा म्हणजे बॅचलर सायन्स कॉमर्स झाले काय? तुम्हाला अजून काय विचारायचं असेल तर विचारा, नाही तर परत मिस अंडरस्टँडिंग नको ना. गावाला टोपी घालणारा, गावाला टोपी घालणारा पुढारी दादा. चलतो आता आम्ही आमच्याकडे बघायला या. मी आपल्या तारीख ठरवायला. पण तसं कळवतो तुम्हाला. पुढारी